घ्यायची, पण त्याच्यामध्ये मेकअप करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी बँगल्स खूप सुंदर आणलेले आहेत काल, आणि हे माझ्या आईने घेतलेत मला बँगल्स. आमच्या सगळ्या बहिणींना आणि वहिनीला घेतलेलं आहे. तर खूप सुंदर असं मी आज ह्याची घडी मोडती आहे आणि तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आले. एकदम शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि स्टेप्स खूप लिमिटेड आहेत. मेकअपचे जास्त स्टेप्स ठेवलेले नाही आहेत, कारण की तुम्हाला इझिली हा करता आला पाहिजे आणि तुम्ही घरच्या घरी हा सोप्या ह्याच्याने करू शकता. तर मी फक्त एक सर्वात प्रथम मी माझं स्किन केअर केलेलं आहे. मी टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे यूज करते डेलीमध्ये, आणि ते तुम्हीसुद्धा करा. तुमच्यासाठी पण खूप खास असे ही टिप आहे. तर ही तुम्ही डेली तुमच्या लाईफमध्ये एक इन्क्लूड करा, आणि हे खरंच प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे. आणि तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर लेट्स गेट गो. थोडंसं आता माझ्या चेहऱ्यावरती ऑइली वाटत असेल, तर सगळं आता मी स्किन केअर केले म्हणून ते ऑइली वाटते. तर सगळ्यात प्रथम माझं थोडंसं ओपन पोर्स आता रिसेंटली दिसत आहेत, थोडंसं विजिबल दिसत आहेत. तर त्यासाठी मी हे पोर प्रायमर यूज करते. तर तुम्ही कुठलं पण यूज करा, तुम्हाला जे अफोर्डेबल वाटत असेल. तर ब्लू हेवनचे सुद्धा अफोर्डेबल आहेत, आणि सगळे अफोर्डेबल इनसाइड कॉस्मेटिक्सचं आहे. तर ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे, दिसत असेल एकदम एक ड्रॉप घेते मी, आणि हा एक ड्रॉप फक्त जस्ट माझ्या इथे ॲप्लिकेशन करते. मेन हा टी झोन एरिया थोडासा ऑइली होत असतो मोस्टली सर्वांचा, आणि इथंच आपण लावून घ्यायचं आहे प्रायमर आपलं. ऑल फेस लावताना तर काही हरकत नाही आहे, पण क्वांटिटी जास्त घेऊ नका. मी आहे तेच ॲप्लिकेशन सगळीकडे स्मॉच करते आहे, आणि बघताय थोडेसे पोर्स तुम्हाला कमी वाटत असतील. तर लगेच जास्त टाईमपास नाही करत आहे. लगेच तुम्हाला सेकंड ॲप्लिकेशन काय करायचं दाखवते. तर मी एक डार्क शेड घेतला आहे, आणि तो डार्क शेड मी माझे जिथे डार्क एरिया दिसतं ते तिथे हे करते. खूप ट्राय करते, व्हिडिओज घेण्याचा प्रयत्न करते, पण नाही पॉसिबल होते. बट तुम्हाला माझे व्हिडिओज कुठले आवडतात आणि तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील ते मला प्लीज कमेंट करा. म्हणजे मी त्यानुसार प्रयत्न नक्कीच करेल, आणि खास तुमच्यासाठी ते करेल मी. तर तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओज माझे पाहायला आवडतील, तर छोटे मी असे मेकअपचे टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ केले तर कसे वाटतील. हा माझा स्पॉन्ज आहे, हा थोडा मी वेट केलेला आहे आणि एक्सेस पाणी काढून टाकलेलं आहे. आता हा खूप सुंदर स्पॉन्ज आहे. मेकअपसाठी मी हाच यूज करते. हा ब्युटिलिशियस आहे, आणि हा थोडासा कॉस्टली जातो. तर तुम्हाला जर हा अफोर्ड नसेल होत तर तुम्ही इनसाइडचा सुद्धा वापरू शकता. आणि मी हलकंसं स्मॉचिंग करते, एकदम हलकंसं. बघताय मी जास्त स्मच नाही केलं आहे, हलकंसं असं थोडंसं स्मच केलं आहे. तर आपलं कन्सिलर केलेलं स्मच झालेलं आहे. तर मी अच्छा जास्त वेळ घालवत नाही आणि जास्त स्टेप्स सुद्धा वाढवत नाही. फक्त तुमच्यासाठी एकदम शॉर्टमध्ये सुंदर असं लुक दाखवते मी. तर मी हे फॉरएव्हरचं यूज करते फाउंडेशन, एकदम जस्ट वर एक ड्रॉप यूज करणार आहे. हा 14 शेड आहे, एक्झॅक्ट माझा सेम शेड आहे हा. तर मी हाच घेणार आहे, बाकी दुसरा कुठलाच शेड ह्याच्यामध्ये मी नाही मिक्सअप करणार आहे. हाच घेणार आहे, आणि जस्ट मला थोडंसं फक्त कवरिंग हवं आहे, जास्त नको मला. बघितलं तुम्ही, फक्त एक ड्रॉप घेतला आणि तोच मी सगळीकडे स्प्रेड आउट केलं, आणि हलकंसं त्याला स्मचिंग करते. जास्त तुम्ही डॅबिंग करताल तर ते निघून जाणार आहे प्रॉडक्ट तुमचं. तर एकदम हलकं असं डॅब करते मी. करत आहे मेकअप, बट हा लुक तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता. एकदम सोपा आणि सिंपल असं लुक आहे. आणि नेक्स्ट स्टेप आहे माझी हे रिकोडचं. मी रिसेंटली माझ्या बॅगेमध्ये ॲड केलं आहे. हे फक्त मी माझ्या पर्सनल यूजसाठी यूज करणार आहे. खूप सुंदर असं आहे हे ब्लशर. तर हा ॲज अ टिंट म्हणून तुम्ही लिपला सुद्धा लावू शकता. बघताय खूप सुंदर असा पीची शेड आहे, आणि हलक्या डार्किंगमध्ये हा माझ्या फक्त या बोनवरती ॲप्लिकेशन करते.
काही जण खूप ब्लशर ॲप्लिकेशन करतात आणि एक्झॅक्ट इथून करतात, तर ते तसं छान आहे ना असं लुक. मला थोडं स्किन ह्या साईडला थोडं कमी वाटतं ब्लशर, आणि ब्लशर मला खूप आवडतं. बहुत छान. आणि याच्यात छोटासा हे सुद्धा आहे, मिरर सुद्धा आहे. छोटंसं तुम्ही पॉकेटमध्ये कॅरी पण करू शकता. ते गोड वाटतं. तर आपला लुक होत आलेला आहे. ओके, आणि मी आज लूज पावडर नाही यूज करत आहे. मी ही आता रिसेंटलीच परचेस केली आहे, मला खूप आवडली आहे. स्टेज म्हणून ब्रँड आहे आणि स्टेजची HD ब्राईट पोरलेस ऑइल कंट्रोल, आणि ही 24 आवर्ससाठी स्टे करते. तर ही तुम्ही नक्की बाय करू शकता. 9 to 9 स्टेज 9 to 9. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा लिंक देईन, तुम्ही नक्की परचेस करा. आणि खूप अफोर्डेबल आहे आणि खूप सुंदर असं त्याचा शेड आहे. तर मी थोडंसं आयव्हरीमध्ये घेतलेला आहे हा शेड. आणि स्पॉन्ज घ्यायचा आहे, थोडंसं त्याला एक्सेसवाला झटकायचं. याने तुमचे लगेच पोर्स मिनिमाइज दिसतील तुम्हाला. ऑलरेडी आपण प्रायमर लावलेलंच आहे, पण आणि पण तुम्हाला पोर्स तुमचे मिनिमाइज झालेले दिसून येतील. बघताय किती सुंदर असं त्याला आलेलं आहे. इथे जवळ मिरर नाही म्हणून मी ह्याचा मिरर यूज करते आहे. आणि त्यानंतर तर आय लुक पण सगळे करतील असंच करते मी, आणि तुम्हाला इझी पडेल त्यामुळे मी इझीवाला तुम्हाला आय लुक सांगते कसं करायचा. तर माझ्याकडं हे वेट अँड वाईल्डचं हे मी पर्सनल यूजसाठी घेतलेलं आहे, आणि ह्याचे शेड्स खूप सुंदर आहे आणि एकदम मला छान हा पडला होता. जास्त हाय रेंजचा नाही आहे, एकदम अफोर्डेबल आहे. 400 समथिंग पडला होता हा, आता माझ्या लक्षात नाही आहे. तर मी ट्राय करते, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची पण लिंक देईल मी. आणि ह्यातला मी थोडासा हा जो ग्लिटर आला आहे ना, पण एकदम फाईन ग्लिटर आहे त्याचे. तर मी आधी बघते तो ट्राय करून, तर बघते. हा ॲज अ हायलायटर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. एकदम लाईट आहे याचा हा शेड. त्यानंतर मी यातला गोल्डन शेड वापरते. थोडंसं काजल स्मज आउट करणार आहे लायनरपेक्षा. आणि ह्याच्यामध्ये ब्राऊन शेड आहे, तर मी थोडंसं माझ्या आउटरला अप्लाय करते. आउटरला विदाउट ब्रशवाला मेकअप आय मेकअप सॉरी आता ना स्मोकी आय लुक झालेला आता हा क्रिएटरला. म्हणजे पिगमेंट खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप पिगमेंटेड आहे ह्यामध्ये. डन. तर मी असं काही केलेलं आहे. आयशॅडो दिसत असेल तुम्हाला, एकदम हलकंसं ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि सुंदर दिसतं हा पण. तुम्हाला जरी कुठला एक नसेल तर तुम्ही हा करू शकता आणि खूप छान वाटतं. आणि त्यानंतर थोडंसं माझं ब्लॅक काजल घेतले आणि ब्लॅक काजलने त्याला थोडंसं लायनर क्रिएट करणार. मी लिक्विड लायनर यूज नाही करत, हेच करूया. पावसाळी वातावरण आहे. कितीही लेडीजसाठी म्हटलं ना थोडा टाईम काढू, पण नाही शक्य होतं. आणि थोडं ब्लॅक आयशॅडो घेतलं, फक्त जिथे मी काजल ॲप्लिकेशन केलं त्याला थोडंसं तुमचं डार्क करायला छान होतं ना. सकाळी थोडं आईचं इन्फेक्शन झालं होतं, आत्ता किंचित ते बेटर झालेलं. त्याच्यानंतर मी स्विस ब्युटीचा लिप लायनर यूज करते, माझं पर्सनल फेवरेट आहे.
अशी लिपस्टिक आहे वेट एंड व्हाईटची, मला गिफ्ट आली होती. हलकेसे ग्लिटर आहेत, जास्त मला आवडत नाही, पण असं काही ऑकेजन असलं तर थोडंसं लावायला हरकत नाही ना. आणि टेक्स्चर खूप सुंदर आहे. तर असा हा माझा लुक क्रिएट झालेला आहे. आणि माझ्या स्विसचं हे लिप ग्लॉस आहे, तर मी हे किंचित अप्लाय करते. त्यानंतर माझ्याकडं हा वाला ब्रो वाला आहे, त्याला छान असा कोम आहे आणि मी आयब्रो फिल करते हलकेसेच. छान त्याला कोम करून घेतलं. दुसरी साईड त्याला आहे हा स्टिक, पण मला ब्लॅक नाही मिळाला, मला ब्राऊनमध्ये हवा होता आणि ब्राऊनमध्ये त्याच्याकडे स्टॉक आउट होता. बट ठीक आहे, छान होता, हा अफोर्डेबल होता. टिंटिंग ह्या ब्रँडचा आहे. या ब्रँडमध्ये जास्त माहिती नव्हतं मला, म्हटलं बघूया ट्राय करू. मी त्याला तिथं फिल करते, एक्स्ट्रा फिल नाही करते. आणि ह्यालाच मी आता कोम करून घेते. ॲडजस्ट केल्यामध्ये सगळं मेकअप डन झाला असं होतं ना. प्लेन पुन्हा मी त्याला टॅप करते. ओके डन. हा आपला लुक, हा आता माझा लुक डन झालेला आहे. फक्त मस्कारा ॲप्लिकेशन राहिलेलं आहे, तर मस्कारा ॲप्लिकेशन लवकर आपण करून घेऊया. फक्त मस्कारा ॲप्लिकेशन करायच्या आधी मी माझं छानपैकी हा मेकअप सेट करून घेतली आहे. तर हा मला रिसीव झाला होता अरिकोडचा ग्लिट स्प्रे आणि खूप छान आहे. हा तुमचा मेकअप छानपैकी लॉक करून ठेवतो आणि आता सध्या पावसाळ्यात थोडंसं लॉक करण्याची गरज आहे, तर मी हा अरिकोडचा यूज करते. हा छोटासा पॉकेट फ्रेंडली आहे, तर त्यासाठी तुम्ही नक्की यूज करा आणि एकदम छान आहे. क्वांटिटी पण भरपूर आहे याची, तर मी स्प्रे करून घेते आणि स्प्रे केल्यानंतर पुन्हा मी डार्क करते. तुम्ही बघता एकदम 10 मिनिटात हा लुक क्रिएट केलेला आहे आणि ते सोप्या पद्धतीने केलेला आहे. तर तुम्हाला हा लुक कसा वाटतो आणि थोडंसं इनकम्प्लीट वाटत असेल ना, तर ही विंडो एजची काजल पेन्सिल वापरते. हा मला पियानमध्ये आलं होतं. खूप सुंदर टेक्स्चर आहे आणि खूप छान असं दिसतं पण ते. मी हे छोटंसं माझं घेतली आहे आणि आईजला थोडंसं इन्फेक्शन होतं म्हणून कसं ॲप्लिकेशन करते. बघा आता वाटतं थोडंसं कम्प्लीट, तरी पण कम्प्लीट नाही आहे. मी माझं काजल ॲप्लिकेशन झालं, त्यानंतर मी आता माझं मस्कारा ॲप्लिकेशन करते. एकदम हलकंसं करते, खूप अवघड होतं याच्यामध्ये करून करायला. थोडंसं आता हेअर थोडंसं हे करते आणि साडी एकदम मला फायनल असं दाखवते मी. आणि हो तुम्हाला लावायचं त्या साडीवरती अशी छान चंद्रकोर लावू शकता. मी दाखवते मला फायनल लुक. मी माझी टिकली लावून घेते, सिम्पल अशी टिकली लावते, छान दिसते सिम्पल पण. आणि त्यानंतर मला एक गिफ्ट मिळालं माझ्या नवऱ्याकडून, श्रावण करीचं. श्रावणाचं माझं गिफ्ट माझ्या नवऱ्याकडून. तर ही छान अशी अंगठी आहे सिल्वरची, मला खूप आवडली. आणि किती कशी वाटते अंगठी, सुंदर वाटते ना. आणि त्यानंतर म्हणजे का खूप असं नथिंगचं कलेक्शन आहे, तर यामध्ये खूप सारे मोठे नसले, तर ही छान माझ्या साडीवरती एक्झॅक्ट मॅच होती आहे. वांगी कलर आहे आणि छान त्याला बीड्स आहेत येल्लोमध्ये, येल्लोइशमध्ये आणि मोतीसुद्धा आहे. तर मी आधी नको म्हटलं वेअर करायला, कारण की मला माझ्या बहिणीकडून ही आणखी एक नथ मिळालेली आहे. तिचं स्वतःचं पेज आहे इन्स्टाला, तर ती स्वतः हँडमेड बनवती. तर मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन, तुम्ही जा आणि तिच्या पेजला तिचे जे काही प्रॉडक्ट्स असतील ते बघा. तिने बनवले आणि टोटली हँडमेड आहे आणि खूप सुंदर अशी नथ आहे. मी घालून दाखवते. गोड असं ते मोराची डिझाईन आहे, बघताय तुम्ही. खूप क्यूट अशी मोराची डिझाईन दिसते आहे. मी इथं घालून दाखवते तुम्हाला. आणि पेस्टचे तर टेन्शन नाही आहे तुम्हाला की तुम्हाला ह्याच्यामध्ये नाक टोचलेलं वगैरे हवं, काही गरज नाही. खूप सुंदर दिसते आणि गोड अशी दिसते. मला मोठ्या नथ खूप आवडतात, बट ही खूप मला आवडली. बघितलं आवडली, नक्कीच मी बाय केली आणि बाय केली लगेच. कारण मला तुमच्या लोकांना दाखवायचं होतं की ही नथ किती सुंदर आहे आणि तुम्ही नक्की ना बाय करू शकता. तर तुम्ही एकदा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्ही बाय करू शकता. तुम्ही जाऊन तिचा पेज चेक करा, तुम्हाला खूप खूप आवडेल. खूप सुंदर असे ज्वेलरीचं कलेक्शन आहे आणि मी सुद्धा आता ते वेअर केलं होतं वटपौर्णिमेला आणि खास त्याचं ॲड केलं होतं. तर तुम्ही सुद्धा हे नक्की बाय करू शकता. आणि गोड असा सेटअप माझ्या आईने घेतलेला आहे मला, तर मी ह्याचं सुद्धा आज घरी मोडली आहे. ट्रेडिशनलमध्ये हा चोकर सेट आहे, बघा किती सुंदर वाटतं. हा असा सेट आहे. मस्त असं तुमच्या नेकला पूर्ण फिट बसतो हा. आणि बघता किती छान लुक आला.
साडी वेअर करायची आहे. आजचे सगळं जे मी ज्वेलरी वेअर केली किंवा जे प्रोडक्ट्स तुमच्यासमोर दाखवले स्वस्त आणि मस्त आणि एकदम 10 ते 15 मिनिटात तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट करत जा आणि मला सांगत जा, जेणेकरून मला थोडंसं आणखी मोटिवेशन मिळतं आणि मी तुमच्यासमोर असे चांगले व्हिडिओ घेऊन येत राहील. तर माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत जा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि तुमच्यासाठी असे छोटे आणि स्मॉल असे शॉर्ट्स घेऊन येत असते मी, नक्कीच नेहमीच येत असते. बट ते टॉपिक्स वेगळे असतात माझे. शॉर्ट्समध्ये आता मोस्टली माझे कुकिंगचे व्हिडिओज मला बघायला मिळत असतील. टिफिन ब्लॉग आहेत ते, मिनी ब्लॉग आणि जे डेली रुटीन्स असतात ते मी शेअर करते. बट मला मेकअपचे व्हिडिओ पण घेऊन यायला आवडेल ॲज अ मेकअप आर्टिस्ट. तर तुमच्यासमोर मला हा माझं सगळं नॉलेज द्यायला आवडेल. तर तुम्ही प्लीज लाईक आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर आता मी फायनल लुक तुम्हाला आता दाखवते. जस्ट 5 मिनिटं साडी वेअर करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते, छान व्हिडिओज दाखवते. तर नक्कीच. तर हा माझा फायनल लुक आहे आणि तुम्ही बघताय एकदम कमी साहित्यांमध्ये अगदी सुंदर झाली. तो एकदम वाटतं ना एच डी मेकअप. थोड्याशा टिप्स अँड ट्रिक्स असतात त्या फॉलो केले की सगळं छान दिसतं. तुम्ही नक्की हा लुक क्रिएट करू शकता. मग माझी साडी कशी लागते माझ्या नवऱ्याने मला घेतलेली आहे. माझी चॉईस ती साडी खूप जाणं आवडते आणि मेकअप का सुंदर वाटतो. आज मिसिंग आहे माझा कचरा नाही आणला. थोडंसं फेस फुललेस ठेवणार आहे. ब्लाऊजची डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि थोडा फोटोज मी अपलोड करेल. तर तुम्हाला कसं वाटलं हा लुक मला नक्की कमेंट करून कळवा. आणि भेटूया अशाच नवीन छोट्याशा आणि स्वीट अशा व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला पण घरच्या घरी छान असा मेकअप लुक करता येईल माझ्यासारखा. तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या आणि भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.